दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. माणगाव तालुक्यातील महत्त्वाची समजली जाणारी माणगाव नगरपंचायतीची विविध विषय समित्यांची सभापती पदाची निवड बिनविरोध पार पडली. यामध्ये काम करणाऱ्या जुन्या नगरसेवकांना पुन्हा संधी तर काही नव्या चेहऱ्यांनाही संधी देण्यात आली आहे. यावेळी स्वच्छता आरोग्य सभापती, पाणीपुरवठा सभापती, महिला व बालकल्याण सभापती या पदांची निवड करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी कोकण विभाग प्रवक्ते ॲडव्होकेट राजीव साबळे, मुख्याधिकारी संतोष माळी, नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे व सर्व नगरसेवकांनी नवनियुक्त सभापतींचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. माणगाव नगरपंचायतीच्या विषय समितीच्या सभापती पदाची निवडणूक 4 मार्च रोजी पार पडली. ही निवडणूक प्रक्रिया माणगाव नगरपंचायत कार्यालयामध्ये मुख्याधिकारी तथा पीठासीन अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या विषय समिती सभापती निवडणुकीमध्ये स्वच्छता आरोग्य व क्रीडा समिती सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आनंद यादव यांची निवड करण्यात आली. पाणीपुरवठा सामाजिक न्याय व शिक्षण समिती सभापतीपदी शिवसेना उबाठा पक्षाचे नगरसेवक अजित तारलेकर यांची निवड करण्यात आली. महिला व बालकल्याण समिती सभापती नंदिनी बामगुडे यांची तर महिला व बालकल्याण समिती उपसभापतीपदी रश्मी मुंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. एक निष्ठावंत उद्धव ठाकरे पक्षाचा नगरसेवक आहे आणि माणगावमध्ये मी काम करत असताना आमच्या नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे, माणगावतील सर्व माणगावकर, माझ्यासोबत असणारे नगरसेवक आणि ॲडव्होकेट राजीवजी साबळे साहेब यांनी हा दाखवलेला माझ्यावरती विश्वास आहे. मी कट्टर शिवसैनिक उद्धव ठाकरे पक्षाचा असून देखील या ठिकाणी मला राजीव साबळे साहेब यांनी व नगराध्यक्ष सुर्वे मॅडम यांनी व माझ्या सर्व सहकाऱ्यांनी मला या ठिकाणी पुन्हा एकदा पाणीपुरवठा सभापती म्हणून निवड केली माझी. मी याआधी स्वच्छता सभापती म्हणून खूप चांगलं काम केलं आहे. माणगावकरांना देखील माहिती आहे की अजित तारलेकर म्हणजे कामाचा व्यक्ती, कामाचा माणूस. अशा पद्धतीने या ठिकाणी माणगावमध्ये सगळ्या लोकांना माहीत असतं, नागरिकांना माहिती आहे आणि खूप चांगलं काम करीन. मी ज्यावेळेस इलेक्शनला उभा होतो त्यावेळेस बामनर रोडला एक आमची सभा झाली होती रवी फार्मा यांच्या पटांगणामध्ये. त्यावेळेला मी एक छोटंसं भाषण केलं होतं त्या ठिकाणी आणि मी सांगितलं होतं की काही झालं तर चालेल पण मी माझा पक्ष सोडणार नाही आणि मी माणगावकरांसाठी खूप चांगलं काम करीन. आणि ह्यापुढे आता 10 महिने शिल्लक आहेत. 10 महिन्यामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या पाण्याच्या ज्या काय असतील त्या आम्ही चांगल्या पद्धतीने काम करू आणि नगराध्यक्ष शर्मिला सुर्वे व माझे सर्व नगरसेवक नगरपंचायतीचे यांच्या हातात हात घालून आम्ही काम करू. लोकशक्ती लाईव्हसाठी प्रमोद जाधव, माणगाव. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.